बचत समूह के माध्यम से महिला रोजगार को बढ़ावा देने के उद्देश्य से ग्राम विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन एवं पंचायत समिति पारशिवनी के संयुक्त तत्वावधान में नागपुर जिले के पारशिवनी तहसील अंतर्गत आने वाले माहुली गांव में अगरबत्ती प्रकल्प का उद्घाटन सांसद श्याम कुमार बर्वे के हस्ते पूर्व विधायक सुनील केदार की उपस्थिति में किया गया। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीव ज्योति अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिति पारशिवनी के अंतर्गत संचालित शिव शक्ति महिला ग्राम संघ माहुली की ओर से आयोजित इस आयोजन में कुल 1248 महिला बचत गट शामिल है। इस बचत समूह को कुल 7 अगरबत्ती की मशीन पंचायत समिति पारशिवनी के माध्यम से प्रदान की गई है तथा कुल 30 से अधिक महिलाओं को रोजगार मिला है, जिसमें 50 महिला अभी प्रशिक्षण भी ले रही है। इस प्रकल्प का उद्घाटन सांसद श्याम कुमार बर्वे के हस्ते पूर्व मंत्री सुनील केदार, जिला परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राउत, पूर्व वित्त मंत्री राजेंद्र मूलक सहित अन्य पदाधिकारियों की उपस्थिति में किया गया। महिला रोजगार को लेकर पंचायत समिति सभापति मंगला निंबोने का एक बड़ा प्रयास है। पारशिवनी तालुक्यामध्ये सर्वप्रथम आपला तालुका आहे व्यवसाय जे महिला बचत गट आहे त्याच्यामध्ये ज्या जुळलेल्या महिला आहेत त्या व्यवसाय खूप जास्त प्रमाणात करत आहे आणि आपला तालुका हा कसा आदिवासी तालुका आहे पारशिवनी, त्याच्यामध्ये जो ट्रायबल एरिया आहे तिथल्याच महिला खूप जास्त प्रमाणात व्यवसाय करत आहे। म्हणजे सांगायचं उद्देश कसं 1248 बचत गट आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये लघु उद्योग जे करत आहे ते 250 आहे आणि कुक्कुटपालन व्यवसाय 75 आहे, शेळीपालन 350 आहे। तर अशा प्रमाणे आपल्या तालुक्यात महिला भरपूरशा व्यवसाय करत आहे आणि त्याही ट्रायबल एरियाच्या करत आहे महिला। म्हणजे त्यांना कुठेतरी 2 पैसे कमवायची एक इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये महिलांमध्ये आहे। तर अशा वेळेस आमच्या पण निदर्शनात आले की त्या कुठेतरी व्यवसाय करण्याच्या इच्छुक आहे। तर आम्ही आपल्या 15 वित्त पंचायत समितीचा जो 15 वित्तचा जो निधी आहे हा निधी आम्ही कुठल्या रस्त्यावर किंवा नालीवर न देता महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता आम्ही त्यांना अगरबत्ती प्रोजेक्टचं उत्पादन निर्मिती करून दिली। म्हणजे फक्त आम्ही त्यांना पैसे प्रोव्हाइड केले, मशीनी प्रोव्हाइड केल्या आणि त्यांनी स्वतःच आपला व्यवसाय हा उभारलेला आहे। त्याच्यामध्ये महान्यूज 7 के लिए पारशिवनी तालुका प्रतिनिधि सुरेंद्र बिरथरिया की रिपोर्ट।